राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. आजवर टीव्हीवर एकही मालिका बघितली नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. त्यामुळेच आठवड्याचे 5-6 दिवस दररोज न चुकता टीव्हीच्या पडद्यावर दिसणाऱ्या मालिका नेमक्या उभ्या कशा राहतात, त्या चालतात कशाच्या जोरावर आणि इतक्या मोठ्या उद्योगाची पडद्यावरची तसंच पडद्यामागची सूत्र हलवतं कोण, याचा रंजक आढावा मुग्धा गोडबोले यांनी टीव्ही मालिका आणि बरंच काही या त्यांच्या नवीन पुस्तकातून घेतला आहे. या आगळ्या वेगळ्या पुस्तकाविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. प्रसिद्ध अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले या आज आपल्यासोबत आहेत. मुग्धा, राजहंसी मोहोर पॉडकास्टमध्ये तुझं मनापासून स्वागत. अत्यंत आभारी आहे खरं तर या पुस्तकाबद्दलच आणि आता इथे बोलवल्याबद्दल. मुग्धा या गेल्या 26 वर्षांपासून दूरचित्रवाणी क्षेत्रात कार्यरत आहेत. 1998 साली प्रसारित झालेल्या आभाळ माया मालिकेपासून ते 2024मध्ये ठिपक्यांची रांगोळीपर्यंत अनेक मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केलाय. तर 2013 सालापासून मालिकांचं संवाद लेखन आणि नाट्यबाह्य कार्यक्रमांचं लेखन त्या करतायत. आई कुठे काय करते, होणार सून मी या घरची, तुमची मुलगी काय करते, अजूनही बरसात आहे, अशा काही गाजलेल्या मालिकांचं लेखन त्यांनी केलंय. याबरोबरच अनेक नाटकांमधूनही त्यांनी आजवर अभिनय केलाय. मुग्धा, आता आपण संवादाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो. साधारणपणे निवृत्तीच्या आसपास लोक आपले अनुभव लिहितात. तुमचं तर अजून खूप करिअर बाकी आहे, तर तुला हे पुस्तक आत्ताच लिहावं असं का वाटलं? याला 2 कारणं आहेत. एक तर टेलिव्हिजन हे माध्यम आता निवृत्त होण्याच्या बेताला आहे असं लोकांना वाटतं. कारण आता OTT प्लॅटफॉर्म्स आणि हे सगळं खूप आलेलं आहे. तर तसं होण्याच्या आधी या माध्यमाविषयी थोडंसं लिहावं असं मला वाटत होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या माध्यमात कुणाही कलाकाराला इथून पुढे कधीच काम मिळालं नाही असं होणं सहज शक्य असतं. त्याच्यामुळे माझीही निवृत्ती कधीही येऊच शकते. पण गमतीचा भाग सोडला तर मला असं वाटलं की गेली 25-26 वर्ष मी या क्षेत्रात जे काही काम करते आहे त्या पार्श्वभूमीवर गेल्या 3-4 वर्षात विशेषतः एकूणच समाज माध्यमं किंवा सोशल मीडियाचा वापर खूप जास्त व्हायला लागल्यावर ट्रोलिंग हा प्रकार खूप सुरू झालाय. बरोबर. ज्याच्यामध्ये बहुतेक वेळा दूरचित्रवाणी मालिकांबद्दल लोक अतिशय वेडंवाकडं लिहितात, वाईट भाषेत लिहितात. कलाकारांविषयी, लेखकांविषयी फार वाईट पद्धतीने लिहिलं जातं. ह्या पलीकडे त्यांच्या मनात नेमके प्रश्न काय असतात हेही ते त्यातून पोचवत असतात. तर मला असं वाटत होतं की ह्या सगळ्याची आपण आपल्या बाजूनी शक्य त्या पद्धतीने उत्तरं देऊ. काय होतं की तुम्ही समाजमाध्यमात जेव्हा एखाद्या प्रश्नाला उत्तर देता तेव्हा त्यावरही 4 लोक खूप टीका करणारं काहीतरी बोलतात. पुस्तक हे एक माध्यम असं आहे की मला जे हवंय ते मी ह्याच्यात लिहिलेलं आहे. ह्यावर मला कोणी इथल्या इथे लगेच माझ्यावर फार टीका करू शकणार नाहीये. फार फार तर म्हणतील की आम्हाला पुस्तक आवडलं नाही. पण निदान मला माझ्या अनुभवातनं मी जे शिकले, मला आत्तापर्यंत जे दिसलंय आणि ह्या माध्यमाबद्दल माझी जी काही समजूत झाली आहे आत्तापर्यंत ते मी कुठेतरी मांडू शकते. कदाचित त्यातून काही लोकांना 4 त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कदाचित नवीन मुलांना काहीतरी 2 गोष्टी ह्यातनं अशा कळतील ज्या त्यांना माहिती नाहीयेत. त्यातून ह्या क्षेत्रात आपण यायचं का यायचं नाही याविषयी त्यांना विचार करता येईल. आणि एकूण समज गैरसमज या माध्यमाबद्दलचे, या क्षेत्राबद्दलचे जे काही आहेत ते ह्या गेल्या 24-25 वर्षांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांच्या जगात काय चालू असतं ते जास्तीत जास्त इन्सायडर म्हणून लिहिता यावं असं मला वाटलं, म्हणून मी ते लिहिलं. वा, म्हणजे 25-26 वर्ष तू या क्षेत्रात आहेस, पण तरी पुस्तक वाचताना असं कुठेही जाणवत नाही की तू ती बाजू मुद्दामून लावून धरतेस. म्हणजे ते अतिशय सम्यकपणे मांडण्याचा तू पुरेपूर प्रयत्न केलेला आहेस. तर ही मला खूप मोठी जमेची बाजू वाटते. त्यामुळे तू म्हणतेस अशी टीका पुस्तकावर होईल असं अजिबात वाटत नाहीये. नाही, मला फार आनंद ह्या गोष्टीचा होतो की मुख्य म्हणजे राजहंस प्रकाशन, ज्यांची क्रेडिबिलिटी खूप मोठी आहे आणि अर्थातच
माजगावकर सर किंवा सहस्त्रबुद्धे सर, ह्या सगळ्यांनी हे पुस्तक वाचून मला, किंवा रादर हे माझं लिखाण वाचून तू हे पुढे लिही असं सांगितलं, म्हणून हे पुस्तक बाजारात येऊ शकलं. आणि त्यांच्या बोलण्यातनंही मला अनेकदा जाणवत होतं की अत्यंत बेसिक गोष्टीसुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोचलेल्या नसतात, त्यांना माहिती नसतं. खरंय. तर मग का लिहू नये? एक मालिका घडताना त्याच्यामागे एक वेगळी मालिका काय सुरू असते, हं, हं. तो प्रवास सांगण्याचा काहीतरी हा प्रयत्न आहे. म्हणजे एका मालिकेमागची मालिका आहे ही. वा. लिखाण आणि अभिनय या दोन्ही कला अतिशय आव्हानात्मक आणि तितक्याच कस पाहणाऱ्या असतात. म्हणजे खरोखर अंत पाहणाऱ्या असतात असं म्हणलं तरी चालेल. तर अभिनयाला संवाद लेखनाचीही जोड द्यावी असं का वाटलं? याचं कारण असं आहे की मी जेव्हा काम करायला लागले, तेव्हा अभय परांजपे, गिरीश जोशी फार उत्तम लेखक होते आणि त्यांनी लिहिलेल्या काही मालिका, संजय पवार, सुरुवातीच्या काळात मी ज्या मालिका केल्या ते सर्व लेखकांनी फार उत्तम पद्धतीने लिहिलेल्या होत्या. त्याहीपेक्षा दिग्दर्शक त्याबद्दल खूप आग्रही असायचे. जे लेखकांनी लिहिलेलं आहे तेच तसंच, तीच वाक्य त्यात आपल्या मनचं काहीही न घालता कलाकारांनी योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत आणावं अशी अपेक्षा असायची. मधल्या काळात जसजसा पुरवठा वाढायला लागला किंवा मागणी वाढायला लागली, त्यानंतर थोडं ह्यात बदल होत गेले. अनेक लोक लिहायला लागले, पण दुर्दैवाने त्या सगळ्याला ती लेखनाची उंची होतीच असं नाही. आणि तेव्हा अनेकदा प्रत्यक्ष शूटिंग करत असताना कित्येक वाक्य आम्ही कलाकार आपापसात बदलून घ्यायचो. प्रत्यक्ष सीन करताना ह्यात नेमका मुद्दा काय आहे तो योग्य पद्धतीने बाहेर येत नाहीये, तर ही 4 वाक्य मी अशी नाही, तू अशी बोल, असं आम्ही करायचो. ज्यामध्ये माझ्याबरोबर विनय आपटेंपासनं सुकन्या कुलकर्णींपर्यंत सगळे असायचे आभाळमायाच्या काळात. हो. तर तेव्हा मला असं बरेचदा लक्षात यायचं की प्रत्येक सीन जो आपण मालिकेमध्ये करतो ते एक छोटंसं नाटक असतं. त्या नाटकालाही काहीतरी एक सुरुवात, मध्य, शेवट असणं अपेक्षित असतं. त्यातून पुढचा सीन निर्माण होणार असतो, त्यातून व्यक्तिरेखा उभ्या राहणार असतात. हे आव्हानात्मक आहे आणि ह्याच्याकडे जास्त गांभीर्याने बघितलं जायला हवं. हे पुढे मला वर्षानुवर्ष सातत्याने वाटत होतं. प्रत्यक्ष अभिनय करत असताना तिथे सेटवरती जे प्रॉब्लेम्स येतात किंवा ज्या अडचणी निर्माण होतात, ज्या अनेकदा तांत्रिक सुद्धा असतात, अनेकदा सीन खूप मोठा झाला, ही सुद्धा छोटीशी गोष्ट वाटत असली तरी सुद्धा तो तिथे एक प्रॉब्लेम असतो की तो छोटा कसा करायचा, मग त्यातनं कुठली 4 वाक्य काढायची, एडिट कसं करायचं, मग महत्वाची काहीतरी माहिती त्यातनं एडिट जर झाली तर पुढच्या सीनमध्ये प्रॉब्लेम होणार आहे, हं. वगैरे वगैरे. तर हे सगळं मी अभिनेत्री म्हणून जवळून बघत होते. त्यामुळे खरं सांगायचं तर संवाद लेखन जेव्हा मी करायला लागले तेव्हा याचा मला फायदाच झाला. आणि हे मी करत होते म्हणूनच असेल कदाचित मला सुरुवातीच्या काळात लोकांनी लेखनाविषयी विचारलं. कारण माझी भाषा सुदैवाने चांगली होती, मराठी भाषा अर्थात. हो. आणि मला काही कधी फार ग्रामीण ढंगाच्या वगैरे भूमिका मिळाल्या नाहीत, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी शहरी किंवा अर्बन सेटअपमधली कामं केली. ती माझी भाषा चांगली होती असं आपण म्हणूया. तर त्यामुळे कदाचित काही लोकांना असं वाटलं की हिला लिहायला दिलं तरी ही बरं लिहू शकेल, म्हणून त्यांनी मला विचारलं. आणि पुन्हा एकदा मी स्वतः प्रत्यक्ष तिथे काम करत असल्यामुळे त्याचं तंत्र मला कदाचित इतरांपेक्षा थोडं लवकर अवगत झालं असेल. हे जर मी एक बाहेरनं बघणारी फक्त लेखिका असते तर मला वेळ लागला असता. पण प्रत्यक्ष मी तिथे काम करत असल्यामुळे जसं मी सारखं म्हणते तसं की एक 23 मिनिटांचा एपिसोड लिहायला किती प्रत्यक्ष लिहावं लागतं. एक 1.5 पानाचा लिहिलेला सीन हा पडद्यावरती जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा तो किती वेळाचा होतो. जेव्हा 5 कलाकार एका सीनमध्ये उभे असतात आणि कॅमेरा फिरत असतो तेव्हा प्रत्येक कलाकाराला किती वाक्य दिली तर त्याला एक योग्य गती राहते, कुठली वाक्य उचलली तर तो सीन जास्त इम्पॅक्टफुल होतो. एखाद्या कलाकाराला एखाद्या सीनमध्ये काहीही बोलायला न देणं हा सुद्धा एक चांगला संवाद असतो. वा. ह्या गोष्टी मी अभिनेत्री म्हणून काम करत असल्यामुळे कुठेतरी त्या झिरपलेल्या होत्या, ज्या मला असं वाटतं की संवाद लेखनामधनं मी त्या मांडू शकले किंवा त्या प्रत्यक्षात आणू शकले. तू आत्ता जसं म्हणालीस की अभिनयामुळे लेखनाला फायदा झाला किंवा ते लवकर आत्मसात करता आलं, तसंच 2013 पासून मालिका लेखन सुरू केल्यामुळे तुझ्यातली अभिनेत्री पण आणखी काय म्हणू आपण प्रतिभावान झाली किंवा तिला एक वेगळी उंची मिळाली असंही वाटतंय तुला?
नाही, माझ्यातली अभिनेत्री आळशी झाली. कारण आता काय होतं, की बरेचदा मी लिहिलेलं असतं आणि मग मला असा प्रोडक्शनमधनं फोन येतो, की "मुग्धा, हा सीन तू लिहिलायस आणि हा एवढा एकच सीन आहे त्या मालिकेमधला, पण तो महत्त्वाचा आहे, तर मग तो करायला तूच येतेस का?" की मग मी जाऊन तो एक सीन करून आले आणि त्याही पेक्षा कसं आहे, की मी लिहायला लागल्यानंतर मला स्वतःच्या घरात बसून माझ्या कम्फर्ट प्रमाणे लिहिणं हे जास्त सोयीचं वाटायला लागलं. रोज सकाळी 7:30 वाजता घरातनं निघून 9 वाजता मुंबईतला सगळा ट्रॅफिक तुडवत कुठल्यातरी स्टुडिओमध्ये जाऊन रात्री 10 वाजता घरी येणं आणि असं महिन्यात 20 दिवस करणं, हे खरंच खूप कष्टदायक आहे. त्यापेक्षा लेखन मला म्हणजे मेंदूची झीज होते किंवा चॅनल किंवा अशा अनेक लोकांशी सतत तुम्हाला वरचेवर बोलून पुढे काय होणार वगैरे ह्या सगळ्याचा विचार करावा लागतो, मीटिंग्स कराव्या लागतात. पण तरीसुद्धा ह्या टप्प्यावर मला त्यातलं चॅलेंज जास्त आवडायला लागलंय. आपण आता परत थोडंसं पुस्तकाकडे येऊया, की हे पुस्तक फक्त सध्याच्या मालिकांची प्रक्रिया उलगडत नाही, तर टीव्हीचा आणि दूरदर्शनचा खूप मोठा पटही उलगडतं. म्हणजे रोजच्या लेखन, अभिनयाच्या धबाडक्यातून तू या संशोधनासाठी पुस्तकाच्या विशेषतः वेळ कसा काढलास नेमका? काय झालं जेव्हा हे पुस्तक लिहावं असा प्रस्ताव माझ्याकडे आला, तेव्हा मला असं वाटत होतं, की मालिका लेखन ह्याबद्दलचं असं कुठलं पुस्तक अस्तित्वात नाहीये. चित्रपटाच्या लेखनाविषयीची काही पुस्तकं फार मोठ्या लेखकांनी आणि फार मोठ्या दिग्दर्शकांनी लिहिलेली आहेत, जी उपलब्ध आहेत, जी इंग्रजी भाषेत आहेत, हिंदीमध्ये आहेत, मराठीमध्ये तीही कमी आहेत, पण त्यांचे अनुवाद आहेत. मालिका लेखन हा मुळात विषय असा आहे, की त्यात तुम्ही काही अभ्यासक्रमासारखं लिहू शकत नाही. प्रत्येक मालिका ही वेगळ्या पद्धतीने बनते. तिची संपूर्ण प्रोसेस वेगळी असते. त्यामुळे आज जर मी असं म्हणाले, की आई कुठे काय करते या मालिकेचं लेखन अशा पद्धतीने झालं, तर उद्या तुमची मुलगी काय करते या मालिकेचं लेखन संपूर्णपणे वेगळ्या पद्धतीने होत असतं. त्यामुळे हा काही अभ्यासक्रम नाही. त्यामुळे हे जेव्हा पुस्तक लिहायचं ठरलं, तेव्हा माझ्या मनात असा सारखा प्रश्न येत होता, की मालिका लेखनाचे टप्पे, धडा 1, धडा 2 असं आपण काही लिहू शकणार नाही आहोत. ह्यावर काही कुठे अभ्यासक्रमावर ह्या पेपर येणार नाहीये किंवा तो आला तरी मुलं ती लिहू शकणार नाहीयेत. हा कुठल्याही काय म्हणता येईल त्याला, अशा प्रकारचं शिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये शिकवला जाणारा विषय नाही. पण दूरचित्रवाणी हा एक प्रवाह आहे. 2024 साली आपल्याकडे टीव्हीवर दिसणाऱ्या मालिका अशा दिसतात. 2004 साली त्या वेगळ्या दिसत होत्या. 1994 साली नव्हत्याच त्या आणि किंवा नुकत्या सुरू झाल्या होत्या. हिंदीमध्ये काही, शांती वगैरे अशा. आणि 2034 साली कदाचित हे स्वरूप संपूर्णपणे बदललेलं असेल. राईट. तर त्यामुळे फक्त मालिकांविषयी आपल्याला लिहिता येणार नाहीये. आपल्याला त्याचा संपूर्ण प्रवाह किंवा तो प्रवास लिहावा लागणार आहे. आणि म्हणून मी त्याची सुरुवात कुठपासनं झाली, मग मुळात मालिका कशा सुरू झाल्या, मग दूरचित्रवाणी कुठे सुरुवात झाली, मग पहिल्यांदा त्याच्यावर काय दिसलं होतं, मग ते कशा पद्धतीने प्रसारित झालं होतं, मग काय झालं, ते एकदाच प्रसारित होऊन बंद झालं का? मग मागे 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 मी गेले. मग मला महायुद्ध कधी झालं, त्या काळात काय झालं, मग BBC कधी सुरू झालं, मग एलिझाबेथ राणीच्या कोरोनेशनचं पहिल्यांदा कसं दिसलं होतं, मग तेव्हा लोकांकडे टीव्हीच नव्हते. मग हळू लोकांकडे टीव्ही यायला लागल्यानंतर पहिल्यांदा काय दिसायला लागलं. आणि खरं सांगायचं तर मलाच गंमत वाटायला लागली त्या सगळ्या शोधात, वा. की अच्छा हे असं होतं का, ह्याचं कारण असं झालं का. म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगते, की आपल्याला जितके कुणाही प्रेक्षकाला नातेसंबंध किंवा भावनिक गोष्टी जितक्या आवडतात तितक्याच किंवा त्याच्यापेक्षा जास्त क्राईम थ्रिलर्स, सस्पेन्स थ्रिलर्स आवडतात. आणि याचं उदाहरण म्हणून जगातला पहिला जे टेलिवाइज्ड प्रोग्राम शूट करून दाखवला गेला, ती एक सस्पेन्स थ्रिलर गोष्ट होती. ओ, हे खरंच माहित नाही. हां, म्हणजे का नाही तेव्हा कुणाला असं वाटलं, की आपण काहीतरी भयंकर काळजाला हात घालणारा एखादा प्रसंग शूट करून दाखवूया. खरंय. एक 1.25 तासाचं नाटक शूट करून जेव्हा दाखवलं गेलं, तेव्हा ती एक क्राईम स्टोरी होती. बर. तर अशा एक गोष्टी मला त्याच्यात गंमतशीर उलगडत गेल्या आणि मग मी रमायला लागले त्यात. आणि मग हळूहळू नॉस्टॅल्जियात आपण सगळेच रमतो. माझ्या लहानपणी किंवा मी अगदी 3-4 वर्षाची असताना जे काही टीव्हीवर बघत होते, तिथपासनं मग हळूहळू डोळ्यासमोर एक पट उलगडत गेला. आणि मग त्या सगळ्याचा एक बर्ड आय व्ह्यू म्हणतात तसा मी घेत वा. गेले. आणि त्यातून मला असं वाटलं, की मलाही बऱ्याच गोष्टींची माझी समजूत बदलली किंवा
आणि जर त्याचा आपण अभ्यास करायला लागलो तर आपल्या असं लक्षात येतं की ह्युमन इमोशन्स जसजशी इव्हॉल्व्ह होत गेली आहेत, आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे नातेसंबंध बदलत गेलेत, घरांमधली आपली फॅमिली स्ट्रक्चर्स बदलत गेली आहेत, त्याप्रमाणे आपल्या मालिका बदलत गेल्या आहेत. त्याप्रमाणे लोकांच्या समजुतीमध्ये फरक पडत गेलाय. तू आत्ता अतिशय योग्य उल्लेख केलास नॉस्टॅल्जियाचा, गतकाळात रमण्याचा. आणि तो खरोखर हे पुस्तक सुरुवात केली की तो जाणवतो आणि आपण आपल्याही नकळत 20, 25, 30 वर्ष मागे जातो. तर माझी तुला विनंती आहे की तुझ्याच आवाजात आम्हाला ते ऐकायला आवडेल या पुस्तकाची सुरुवात. जरूर. मला आठवतंय तेव्हापासून आमच्या घरी एक दूरदर्शन संच होता. छोटा, एका लाकडी बॉक्समधला. तिला 2 सरकणारी दारं होती. टीव्ही चालू नसताना ती दारं लावायची, नाहीतर त्यात उंदीर जाईल ही भीती असायची. टीव्ही अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा हे गाणं मी त्यावर पाहिलं होतं, असं मला धूसर काहीतरी आठवतंय. माझ्या सगळ्यात जुन्या आठवणींपैकी असेल कदाचित ही आठवण. छायागीत आणि शनिवार संध्याकाळचा मराठी सिनेमा हे 2 कार्यक्रम त्या टीव्हीवर दिसायचे, किंवा मला त्यावेळचे तेवढेच लक्षात आहेत असं आपण म्हणूया. बाकी बरेच मराठी आणि हिंदी कार्यक्रम घरातली मोठी माणसं बघायची, पण मला तेव्हा ते फारसे कळत नव्हते. पुढे 1983 सालच्या क्रिकेट वर्ल्ड कप मॅचेस बघण्यासाठी बाबांनी दुबईत राहणाऱ्या एका नातेवाईकांकडनं सोनीचा एक मोठा टीव्ही सेट मागवला होता आणि आम्हा दोघांची, म्हणजे मी आणि माझा भाऊ, आमची कॉलर काहीच्या काही ताठ झाली होती. 26 जानेवारीला दिल्लीमधली परेड बघताना त्यातल्या घोड्यांच्या पापण्या सुद्धा आम्हाला स्पष्ट दिसल्या, असं म्हणे आम्ही बरेच दिवस लोकांना आणि नातेवाईकांना सांगत होतो. म्हणजे असं मी लोकांकडनं ऐकलंय. पण त्यानंतर आमच्या घरी टीव्हीवर क्रिकेट, मराठी, हिंदी, इंग्रजी बातम्या, साप्ताहिकी, किलबिल, प्रतिभा आणि प्रतिमा, चिमणराव गुंड्या भाऊ, आपण यांना पाहिलंत का, छायागीत, चित्रहार, आमची माती आमची माणसं, कळावे लोभ असावा, गजरा, मराठी आणि हिंदी चित्रपट, फूल खिले हैं गुलशन गुलशन, डीडीज कॉमेडी शो हा इंग्रजी कार्यक्रम, पुढे शेरलॉक होम्स, स्टार ट्रेक, श्वेतांबरा, झोपी गेलेला जागा झाला, हमलोग, बुनियाद, नुक्कड, स्वामी असे कार्यक्रम एकापाठोपाठ एक दिसू लागले. साधारण संध्याकाळी 7च्या बातम्या आणि त्यानंतर तास दीड तास टीव्ही चालू, असं रोजचं दृश्य घरात दिसू लागलं. चित्रहार किंवा छायागीतमधली गाणी ऐकून टीव्ही समोर जसेच्या तसे हावभाव करत नाचणं हा माझा त्यावेळचा अतिशय आवडीचा टाइमपास होता. अर्थात त्यावेळी फार वेळ टीव्ही बघायला आमच्याकडे परवानगीही नसायची आणि त्यावेळचे कार्यक्रम अनेकदा मोठ्यांचे असायचे, त्यामुळे फारसे कळायचेही नाहीत. पण हा संच, हे साधन, ही एक चौकट यांच्यामुळे आयुष्यात काहीतरी मजा निर्माण झाली होती हे नक्की. याचं भविष्य काय असणारे वगैरे विचार अर्थातच तेव्हा माझ्या मनात नव्हता. पुढे हा आपल्या आयुष्याचा, रोजच्या जगण्याचा भाग होईल असंही काही मला वाटलं नव्हतं. फार टीव्ही बघू नका, डोळे बिघडतील, असं शाळेत सांगायचे. मला लहानपणापासून चष्मा होता. खूप टीव्ही बघतेस का गं, असं हटकून विचारलं जायचं. टीव्हीमधून जे रेज येतात त्यामुळे मेंदूची वाढ खुंटते, अशी एक भीती घातली जायची. टीव्हीमुळे मनाची एकाग्रता कमी होते, टीव्हीमुळे अभ्यासातून लक्ष उडतं. थोडक्यात टीव्ही ही खरं तर एक वाईटच गोष्ट आहे, पण आता आयुष्यात असतात अनेक वाईट गोष्टी आणि त्यांना योग्य प्रमाणात ठेवूनच आपल्याला पुढे जावं लागतं. त्यातली एक म्हणजे टीव्ही, असं कळत नकळत मनावर ठसत गेलं. पुढे 1982 साली एशियाड खेळांच्या निमित्तानं त्यात रंग आले. व्यत्ययाची पाटी, मध्येच दिसणाऱ्या मुंग्या मुंग्या, 7 रंगांच्या उभ्या पट्ट्या हा जामच शत्रुपक्ष बनला. दूरदर्शनची सिग्नेचर ट्यून हे आवडतं संगीत झालं. एव्हाना जवळपास प्रत्येक मैत्रिणीच्या घरी टीव्ही आला होता, त्यामुळे आपापसात बोलताना सुद्धा त्याचे उल्लेख व्हायला लागले होते. त्याचं अप्रूप राहिलं नाही. या एका गोष्टीचा उपयोग मनोरंजनासाठी होतो, तसाच देशातल्या आणि देशाबाहेरच्या घडामोडी सुद्धा घरबसल्या कळण्यासाठी करायचा असतो, हेही मनात पक्क बसलं. अशा पद्धतीने हळूहळू मी पुढे गेले. वा, म्हणजे या सगळ्या त्या मालिकांची नावं ऐकूनच खरंच त्या काळात गेल्यासारखं होतं, किंवा ते दूरदर्शनचं सिग्नेचर ट्यून. तर म्हणजे मुद्दा तोच येतो की जो तू उल्लेख या आधी बोलताना केलास, की सध्याचा जमाना आता असं म्हणतात की OTT प्लॅटफॉर्म्स आहे ते आपण बघतोच आहे. अनेक घरांमधनं पारंपरिक संच हे हद्दपार होऊन स्मार्ट टीव्ही चालेत किंवा लोक मोबाईलवरच बघतात. तर या सगळ्या OTT क्रांतीमुळे मराठी मालिका एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोचली आहे असं वाटतं का तुला? आणि मराठी वाहिन्यांचं आणि मालिकांचं भवितव्य नेमकं काय असेल असं बघतेस तू? निरंजन, मी पुस्तकात सुद्धा लिहिलंय, कारण मी ह्या निमित्ताने अनेकांशी बोलले, मी काही वेबिनार्स अटेंड केले. OTT प्लॅटफॉर्म्स जेवढ्या प्रमाणात
गेल्या 3-4 वर्षात आणि त्यातही कोविडच्या काळात लोकांच्या फोन्समध्ये आणि घराघरात आले. असं म्हणायला हरकत नाही किंवा आत्ता तरी चित्र असं दिसतं आहे, की OTT सुद्धा काही वर्षांनी तसंच त्याच पद्धतीने लोक बघत असतील असं नाही. बरं. पुन्हा एकदा त्यातही बदल होणार आहेत. म्हणजे OTTमध्ये सुद्धा आता हळूहळू मिनी सिरीज यायला लागल्या. हं. म्हणजे ज्या 10 सीझन्सच्या मालिका होत्या त्या आता 4 एपिसोड्सच्या मालिकांपर्यंत तिथेही यायला लागल्या. लोकांचा एका जागी बसून बघण्याचा पेशन्स आता झपाट्याने कमी होत चाललाय, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यातून कुठलंच माध्यम सुटणार नाहीये. म्हणजे ज्याला गोल्डफिश मेमरी असं म्हणतात, जी 7 सेकंदांची असते, तिथे हळूहळू माणसाचा मेंदू आता यायला लागलाय. म्हणजे आता यूट्यूबवरती ज्या शॉर्ट फिल्म्स दिसतात त्या 14 मिनिटं 15 मिनिटांच्या असतात आणि त्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघणं कमी होत चाललंय. त्यामुळे मला असं वाटतं, मुद्दा माझा असा आहे, की कुठल्याही एका माध्यमावर ह्याचा परिणाम झालेला नाहीये. OTTवरतीही भविष्यात लोकांचा पेशन्स कमी झाल्याचा परिणाम होणारच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की आपल्यासारख्या घरांमध्ये अजूनही मराठी घरांमध्ये बहुतेक वेळा हॉलमध्ये एक टेलिव्हिजनचा सेट असतो. बरोबर. जिथे येता जाता म्हण किंवा दिवसभरात कधीतरी म्हण, घरात जितकी माणसं असतील तितके सगळे मिळून एकच कार्यक्रम बघत असतात. मग म्हातारे आजी आजोबा असतील, आई वडील असतील, 1-2 मुलं असतील घरातली, घरात काम करणाऱ्या बायका असतील, पाहुणे असतील, हे सगळे मिळून फक्त त्या एका संचावर सुरू असलेला एक कार्यक्रम बघत असतात. जोपर्यंत OTT प्लॅटफॉर्म्सवरती सेन्सॉर नाही आणि जोपर्यंत तिथे जो काही कॉन्टेंट सुरू आहे तो बघताना ते इयरफोन्स घालून बघावं लागत नाही, त्यातली दृश्य जोपर्यंत संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतं अशी दिसत नाहीत, तोपर्यंत मालिकांना मरण नाही. अगदी योग्य मुद्दा मांडलास तू, की टीव्ही हा अजूनही त्या दृष्टीने बघितलं तर सार्वजनिक आहे आणि OTT प्लॅटफॉर्म्स हे होऊ शकत नाहीयेत त्यातल्या भाषेमुळे म्हण किंवा दृश्यांमुळे. फक्त मराठी मालिकांवर त्या खूप भडक असण्याचे, अतिरंजित असण्याचे खूप पूर्वापार आरोप हे होत आलेले आहेत. या पुस्तकातही तू त्यांचाही सम्यक असा आढावा घेतलेला आहेस. तर याविषयी किंवा याकडे तू एक मालिका लेखिका म्हणून कशी बघतेस? पुन्हा एकदा त्याचंही कारण मी ह्याच्यामध्ये असं लिहिलंय, की मुळात मालिका ऐकल्या जातात. मालिका बघितल्या जात नाहीत. त्या टीव्हीवर सुरू असतात. कुठेतरी एक मुलगा अभ्यास करत असतो, वडील काहीतरी त्यांचं काम करत असतात, आजी कुठेतरी आतमध्ये बसून भाजी चिरत असते, आई नुकतीच ऑफिसमधनं आलेली असते किंवा गृहिणी असेल तर ती तिचं काम करत असते आणि एकीकडे टीव्हीवर चालू असणाऱ्या मालिका लोक ऐकत असतात. पुन्हा एकदा मी जसं म्हणाले तसं, की आता तो स्पॅन कमी होत असल्यामुळे दर 3-4 मिनिटांनी काहीतरी एक घटना घडावी लागते, लोकांचं लक्ष वेधून घेणारी. ती जर घडली नाही तर लोक ते बघत नाहीत. साधी गोष्ट आहे निरंजन, आपण सगळे हा विचार करूया, की आपली सगळ्यांची रोजची आयुष्य ही अजिबात ड्रॅमॅटिक नसतात. कधीतरी त्यात काहीतरी एखादी ड्रॅमॅटिक घटना घडते. पण आपण जर मालिका अशाच दाखवायला लागलो तर लोक त्या का बघतील? म्हणजे जे रोजचं आपलं कंटाळवाणं आयुष्य आहे तेच ते रोज टीव्हीवर बघणार नाहीयेत. त्याच्यापेक्षा वेगळं त्यांना काहीतरी बघायचं असतं, त्यांना त्याच्यात ड्रामा बघायचा असतो म्हणून तो होतो. आणि अर्थात मग स्पर्धा, कुठला चॅनल जास्त बघितला जातोय, कुठली मालिका जास्त बघितली जाते, TRP ह्या सगळ्या गोष्टी त्यात येतात आणि त्यामुळे त्याला मालमसाला जरा जास्त लावला जातो. आता ते कसं आहे, की काही लोकांचं असं म्हणणं असतं, की आम्हाला मसालेदार पदार्थ आवडतात. काहींचं म्हणणं असतं, नाही बाबा आम्हाला ते आवडत नाहीत. तर हा अतिशय वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे असं मला वाटतं. म्हणून ह्याला सरसकट कोणीच नावं ठेवू नयेत. बरोबर. एक गोष्ट कुठली म्हणली की त्यात वळणं ही आलीच आणि चढ-उतार हे आलेच. टीव्हीच्या बाबतीत कदाचित ते थोडे जास्तीत असं वाटू शकतं, पण तू म्हणतेस तसं त्याला पर्याय पण नाहीये. कारण पुस्तकातच तू म्हणलीस की वास्तवदर्शी असं काही नसतं. प्रत्येक गोष्ट ही तशीच्या तशी दाखवली तर त्यात गंमत राहणार नाही कदाचित. खरंच आहे, पण ते तसं खरंच आहे. म्हणजे जसंच्या तसं आपण जर त्याच पद्धतीने आणि कुठेही तू रंगमंचावर काहीही नेलंस किंवा परफॉर्मन्स या लेवलला कुठलीही गोष्ट नेलीस, की त्यात थोडासा ड्रामा आलेलाच असतो ना. त्याच्याशिवाय ती होऊच शकत नाही. बरोबर. आणि तू एक असंही त्यात बरोबर विधान केलेलं आहेस, की जे बघतात तेच जास्ती नावं ठेवतात आणि जे असा दावा करतात, की आम्ही अजिबात बघत नाही, तर तेही
काय म्हणू चोरी छुपे बघत असतात मालिका. अरे, आम्हाला असे इतके अनुभव येतात, की कोणीतरी एक काका म्हणजे मला तर मी समोर गेल्यानंतर "तू कशी आहेस? तुझ्या घरचे कसे आहेत? तब्येत पाणी कशी आहे?" हे प्रश्न कुणीही विचारत नाही. "काय तुमची ती मालिका? त्या मालिकेत तुम्ही असं का केलत? हे बरं चाललंय बरं का. ते आत्तापर्यंत बरं होतं, आता बिघडलं." असंच लोक बोलतात. आणि मग मला नेहमी असा प्रश्न पडतो, की "मग आम्ही हे काही बघतच नाही, असं का म्हणता? तुम्ही सगळं बघत असता." त्यामुळे पुन्हा एकदा मी तुला तेच म्हणते, की सोशल माध्यमांवरती किंवा आपण आपापसात चर्चा करताना जी माणसं म्हणतात, की मी मालिकाच बघत नाही, तो मालिकेचा प्रेक्षकच नाहीये. बरोबर. मालिकेचा प्रेक्षक हा संपूर्णपणे वेगळा आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर बघत असतात. ओव्हरनाईट क्रांती कुठेच घडू शकत नाही. पण मालिका ह्या तुलनेने बघण्यासाठी सोप्या किंवा लोकांना ह्यासाठी गरजेच्या असतात, कारण त्यातून आपण साध्या सोप्या इसापनीतीच्या गोष्टी सांगत असतो. सुष्ट विरुद्ध दुष्ट, चांगलं वागावं. बरं पुन्हा त्यात काही प्रमाणात ड्रामा आणावाच लागतो, नाट्यमय घटना कराव्याच लागतात. पण वाईट प्रवृत्ती वाढते, खलप्रवृत्ती वाढते, तेव्हाच आपले आता सिनेमातले हिरोसुद्धा सगळं झाल्यानंतर हिरोमध्ये शक्ती येते आणि मग तो अचानकपणे विलनला मारायला उभा राहतो. तोपर्यंत विलनच मारत असतो ना त्याला. ते करावंच लागतं. अगदीच. मला वाटतं या मालिकांवर जे आरोप होतात, तर ते खोडून काढण्याच्या ह्यानी तू एक इंटरेस्टिंग प्रकरण पुस्तकात लिहिलंयस, तर ते ऐकायला आवडेल आम्हाला. या पुस्तकात मी कथा, पटकथा, संवाद असे वेगवेगळे चॅप्टर्स लिहिलेले आहेत, की त्याच्यामध्ये काय-काय, कशा पद्धतीने हे फुलवलेलं असतं. एक उदाहरण म्हणून, "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक" ही गोष्ट घेऊया. आपलीच एखादी आजी, मावशी, काकू, आजोबा ही साधी गोष्ट सुद्धा खूप रंगवून सांगायचे. गोष्ट सांगणं ही एक कला आहे. एखाद्याला नाहीच येत गोष्ट सांगता. एखादा साधी गोष्ट, जुनी गोष्ट ही खूप छान पद्धतीने सांगतो. होतं असं, की तो एक माणूस म्हणजे एक लेखक मालिकेमध्ये त्याच्या पद्धतीनं म्हातारीची गोष्ट सांगायला लागतो. त्याचा घटनाक्रम ठरवतो, गोष्टीचा आराखडा तयार करतो. सुरुवातीला गोष्ट छान असते, सगळ्याला छान सुरुवात होते, सगळं गोड-गोड असतं. म्हातारीच्या घरचा गणेशोत्सव दाखवला जातो. मुलीचं धूमधडाक्यात लग्न करून तिची पाठवणी होते, वातावरण आनंदी असतं. मालिकेला चांगला प्रेक्षक असतो. मग अचानक चॅनलचा एक माणूस येऊन म्हणतो, "आमच्या अभ्यासात असं दिसलंय, की कथेत जरा नाट्यमयता कमी पडतेय. जरा नाट्य वाढवूया, एक व्यक्तिरेखा बदलूया. म्हातारीचा मुलगा दुष्ट आहे, त्याचा तिच्या शेतावर डोळ आहे, जंगलात वाघ आहे हे त्याला माहिती आहे आणि त्यांनी मुद्दाम म्हातारीला जंगलातूनच लेकीकडे पाठवलंय, असं दाखवूया. त्यामुळे गोष्टीची गंमत वाढेल, याबद्दल तो ठाम असतो." मग लेखक म्हणतो, "बरं, तसं करून बघूया." मग निर्माता अजून 2 गोष्टी बदलतो. तो म्हणतो, "अरे, बजेटमध्ये जंगल येत नाहीये, तर म्हातारीला रस्त्यातूनच चालायला लावूया." तर म्हातारीला रस्त्यावरून चालवायचं, तर मग आता तिला वाघ कुठे आणि कसा भेटणार? म्हणून मग लेखक वाघाला पाणी प्यायला रस्त्याच्या कडेला आणतो. मग दिग्दर्शक येऊन सांगतो, "अरे, म्हातारीचं ना पाठांतर होत नाही, त्यापेक्षा तिचा मुलगा मस्त वन टेक ओके करतो, मुलाचा रोल वाढवा." मग मूळ गोष्टीत नसलेला म्हातारीच्या दुष्ट मुलाचा रोल खूप वाढतो. म्हातारी झालेली नटी अचानक म्हणते, "मला पुढच्या 15 दिवसात शूटिंग करायला जमणार नाहीये." मग कथालेखक तेवढे 15 दिवस म्हातारीच्या लग्न करून गेलेल्या मुलीच्या घरची परिस्थिती दाखवत राहतो. मग पुन्हा तिथेही काहीतरी नाट्यमय घटना हवीच. मग म्हातारीचा जावई दारुडा आणि बाहेरख्याली होतो. एव्हा ना म्हातारी झालेली नटी परत येऊन तिचं शूटिंग सुरू करणार, तोच मुलगी झालेली नटी आजारी पडते. मग तिच्या नवऱ्याची दुसरी बायको अचानक गोष्टीतलं महत्वाचं पात्र होतं. असं करत करत गावात सर्कस येऊन वाघाला घेऊन जाते, म्हातारी सर्कशीला जाते, तिथेच तिला वाघ खायला येतो किंवा म्हातारी अमेरिकेला जाते आणि हॅलोवीनसाठी वापरलेला भोपळा घेऊन परत येत असताना वाटेत विमानात तिला वाघ भेटतो. इथपर्यंत काहीही होऊ शकतं. सगळी आसमानी सुलतानी संकट म्हातारीवर येतात आणि शेवट जर कधी झालाच तर म्हातारी मोठ्या मनाने वाघाला माफ करते, गोष्ट संपते आणि पुढचा सीझन सुरू होतो, ज्यात म्हातारीचा पुनर्जन्म होतो. वा. ह्या सगळ्यात तो लेखक बिचारा कथेला फुटलेले फाटे उघड्या डोळ्यांनी बघत राहतो. त्याच्या मनातली आणि हातातली कथा तर कधीच सुटलेली असते. असलेल्या कथेला जास्तीत जास्त नटवण्याचं काम तो करत राहतो, कारण शेवटी हा व्यवसाय आहे. मनाविरुद्ध जरा काही झालं की ते काम सोडून तर देता येत नाही. बॉसशी पटत नाही म्हणून बाणेदारपणे काम सोडणं काही सगळ्यांना जमत नाही. तसं लेखक सुद्धा घेतलं कथेनी मनाविरुद्ध वळण म्हणून सोड मालिका असं काही करू शकत नाही. अगदी प्रांजळपणे सांगायचं तर प्रेक्षक म्हणून मला आज ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी असेल किंवा होत असेल किंवा करावी लागत असेल हे कळतंय आणि हे खरोखरच खूप अवघड आहे. मी फक्त एवढंच म्हणू शकते निरंजन, की हा म्हणजे टेलिव्हिजन मालिका हा एक प्रचंड मोठा अभ्यास आहे.
हे काही कुणा एका माणसाच्या मनात एक दिवस आलं म्हणून ह्यातली कुठलीही गोष्ट घडत नसते. त्यामुळे जेव्हा प्रेक्षक असं म्हणतात, की लेखक लिहिताना असं लिहितात, दिग्दर्शक काय वाटेल ते दाखवतात, तर ते तसं काही नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते. जी गोष्ट तुला किंवा मला नाही फारशी आवडणार, ती जगात कुठेतरी कोणाला तरी खूप आवडत असते आणि हे सातत्याने त्या टी-आर-पीमधनं आमच्यापर्यंत येत असतं किंवा मालिकाकर्त्यांपर्यंत येत असतं. म्हणून त्या तशा पद्धतीने सुरू असतात. त्यामुळे मालिका प्रेक्षक विरुद्ध मालिकाकर्ते असा सामना नको खेळूया. आपण सगळे मिळून एक चांगली मालिका आणि चांगलं मनोरंजन प्रेक्षकांपर्यंत येईल याचा प्रयत्न करूया, ह्या क्षेत्रातले सुद्धा आणि बाहेरचे सुद्धा. अगदीच. म्हणजे टीका करूया, पण ती हे माध्यम सशक्त करायला करूया. ते पाडायला करण्यात काहीच अर्थ नाहीये. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे तू हातचं न राखता लिहिलेलं आहेस, अगदी बेधडक लिहिलेलं आहेस. तर त्यामुळेच या क्षेत्रातले खरेखुरे तपशील लिहिल्यामुळे इतरांची नाराजी ओढवण्याचा तुला असं धोका वाटत नाही का? अजूनपर्यंत तरी मला कोणी असं काही म्हणालं नाहीये, की आम्ही तुझ्या पुस्तकामुळे नाराज झालोय किंवा कोणी काही माझ्यावर दावा वगैरे ठोकलेला नाहीये. पण मला विचारशील तर माझ्या आजूबाजूच्या बहुतेकांचं हेच मत आहे. ह्यातले ड्रॉबॅक्स या क्षेत्रातले जे काही आहेत किंवा गुणदोष आम्हाला सगळ्यांना चांगले माहिती आहेत. आणि पुन्हा एकदा आज हे असे आहेत म्हणजे उद्या असतीलच असं नाहीये. त्याच्यामुळे रादर हे अशा पद्धतीने जर सगळ्यांनी समजून घेतले, तर आपण सगळे मिळून त्यातले दोष काढून टाकण्याचा प्रयत्न करू शकतो, हेच माझं मत आहे. वा. मुग्धा, एक शेवटचा प्रश्न म्हणजे मालिका लेखन या विषयावरचं पुस्तक आहे, तर त्या अनुषंगाने आपण बोललो. पण त्यासोबतच तू अभिनय तर करतीच आहेस. शिवाय नाटकात काम करतीयेस आणि आता निवेदकाच्या भूमिकेतही आम्ही काही YouTube चॅनल्सवर तुला बघतोय. तर इतक्या सगळ्या भूमिकात इतकं सहज कसं काय वावरता येतं? म्हणजे त्यामागची नेमकी जादू काय आहे? काही नाही, आवड सगळ्याची, टाईम मॅनेजमेंट ती करावीच लागते. आणि मी म्हटलं तसं की लेखन मला आवडतं. म्हणजे त्यात मला माझं मन रमतं असं माझ्या लक्षात आलं. थोडं उशिरा आलं, पण आलं एकदा. अभिनय करायला अर्थात मला आवडतं. त्या निमित्ताने मी बाहेर पडते, लोकांना भेटते आणि जे मी मुलाखती घेते त्यातून वेगळ्या काहीतरी पद्धतीने लोक समोर येतात असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला जर संधी मिळते, तर आपण त्याचा उपयोग घ्यावा, करून घ्यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर निसर्गाने म्हणा किंवा देवानी म्हणा काही 4 गोष्टी आपल्याला दिलेल्या असतील, तर त्या आपण आपल्या बाजूनी वाढवल्या पाहिजेत असं मला वाटतं. वा. मुग्धा, पुणे मुंबई तुझे दौरे सतत अखंड सुरू असतात. सध्या नाटकही जोरात सुरू आहे, तुमचं आजीबाई जोरात. तर या सगळ्या गडबडीतून वेळ काढून तू खास राजहंसी मोहोर या आमच्या पॉडकास्टमध्ये आलीस. तुझे मनापासून आभार. नाही, तुमचेच आभार पुन्हा एकदा. मला माझ्याच पुस्तकाविषयी बोलायला तुम्ही बोलवलंत, हा फार भारी अनुभव आहे माझ्यासाठी. आणि बघू भविष्यात अशी मी अजून काही पुस्तकं लिहिली तर पुन्हा पुन्हा येत राहीन. नक्कीच. पुढच्या लेखनासाठी तुला मनापासून शुभेच्छा. टीव्ही मालिका आणि बरंच काही या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्सने नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड स्क्रिप्टची 2024ची प्रस्तुती आहे.